या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण पिंपरी चिंचवडमधील एकमेव छत्रपती अवॉर्डी बॉक्सिंगमधले असे सन्माननीय विजय यादव सर यांच्याशी आपण भेटत आहोत आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी जी क्रीडा औद्योगिक नगरी जी आहे तर क्रीडा नगरी होण्यासाठी मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. सन्माननीय PL गायकवाड सर, त्याचबरोबर आत्ताचे जे आमदार साहेब आहेत चाबुकस्वार सर, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राहुल बॉक्सिंग क्लबची धुरा ते सांभाळत आहेत. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेऊन बंगलोर येथील नॅशनल गेम्समध्ये ब्रॉन्झ पदकही मिळवलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही बॉक्सिंगमध्ये जी तुमची आवड निर्माण झाली तर त्या संदर्भात काय सांगाल सर? बॉक्सिंग मी जेव्हा 8 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या काकांनी मला बॉक्सिंगला म्हणजे घेऊन गेले किंवा बॉक्सिंग अशी अशी असते तिथे बघितलं. सुरू मला तर एवढं नाही लक्ष नाही गेलं. नंतर 1-2 वर्ष कंटिन्यूस काकांमुळे मी जात गेलो होतो. नंतर चाबुकस्वार सर होते, त्यांनी आम्हाला शिकवलं बेसिक कशी असते बॉक्सिंग, काय असते काय नाही. त्यानंतर हळूहळू मग माझ्या बॉक्सिंग प्रेम निर्माण होत गेला. टाइम म्हणजे जेव्हा 12 वर्ष झालो तेव्हापासून जास्तच म्हणजे लई क्रीडा म्हणजे असं व्हायचा, संध्याकाळी नाही गेलो ग्राउंडवर एकदम जिम कसं नाही व्हायचं किंवा नाही आज काहीतरी राहिलंय. तेव्हा म्हणजे 12 वर्षापासून जेव्हापासून थोडा कळायला लागला तेव्हापासून मी कंटिन्यूस चालू आहे आमचं स्पोर्ट्स. म्हणजे मी ब्रेक घेतला नाही तेव्हापासून. म्हणजे सर, तुम्ही सांगितलं की जे छत्रपती अवॉर्ड मिळाला, तुम्ही नॅशनल गेममध्ये सुद्धा ब्रॉन्झ पदक मिळवलं, तर तो बेंगलोरच्या या नॅशनल गेमचा तुम्ही काय अनुभव सांगाल? कुणाबरोबर खेळला किंवा काय जे आठवत असेल ते काय अनुभव सांगा मला. बँगलोरला माझी मॅचेस झाली, कर्नाटकाचाच होता मुलगा तो विनोद कुमार म्हणून, त्यांच्याबरोबर झाली माझी सेमीफायनल मॅच. त्याला मी म्हणजे त्यांच्याकडून 19-20 माझी क्लोज बाउट झाली होती. ती बाउट मी जिंकलो. फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये आलो, क्वार्टर फायनलमध्ये झाली. सेमीफायनलमध्ये आलो. सेमीफायनलमध्ये माझी बाउट आर्मीवाल्याच्या बरोबर होती. ती बाउट म्हणजे एकदम क्लोज झाली. मग 3-2 डिसिजनमध्ये ती बाउट मी लॉस झालो. तेव्हा मला ब्रॉन्झ मेडल भेटलं होतं. त्या टायमाला एवढे चांगली बाउट होती, त्यामुळे मला नॅशनल इंडिया कॅम्पमध्ये सिलेक्शन पण झालं होतं. इंडिया कॅम्प पटियाला होतो आमचा कॅम्प, तिथून डायरेक्ट आम्हाला पटियाला बोलून घेतलं होतं. सर, जे राष्ट्रीय स्पर्धामध्ये तुम्ही जे मेडल मिळवलं तर त्याबद्दल कसा सन्मान किंवा काय झालं, काय तो अनुभव काय सांगाल? राज्य शासनाकडून सन्मान होतो, काय बक्षिसं मिळतात, तर त्याविषयी काय सांगाल? म्हणजे छत्रपती अवॉर्ड मला पहिले तसं वाटलं नव्हतं की मला भेटेल. जेव्हा मी या स्टेजवर आलतो, पॉईंट्स वगैरे माझं झालं छत्रपती अवॉर्डसाठी, पण मला असं वाटत नाही, कारण माझ्या अगोदर जे भेटले होते सगळे ऑलिम्पियन, गोपाल देवांग सर, मनोज पिंगले सर, म्हणजे यांना भेटले होते. मला असं वाटलं नाही की आपण तर इंटरनॅशनल नाही, आपल्याला बहुतेक अवॉर्ड भेटू शकत नाही. तरी पण माझे महाराष्ट्र स्टेटचे आणि नॅशनलचे चांगले मेडलिस्ट होते, त्या हिशोबाने मला भेटले. तर थोडा वेगळ्यासाठी अनुभव होतो. एवढं खुशी म्हणजे की मी सांगू शकत नाही, असं काही वर्ड नाही माझ्याकडे. तर भरपूर म्हणजे त्या टायमाला मी आणि अजून एक इंटरनॅशनल होते आर्मीचे, मी दोघांनी म्हणजे अप्लाय केला होता अवॉर्डसाठी. त्यांचा रिजेक्ट होऊन मला भेटला होता तो अवॉर्ड. वेगळाच अनुभव होता त्याचा. निश्चितच सर, तुमच्या यादव कुटुंबासाठी हा चांगला अनुभव आहे आणि चांगली आठवण आहे. पण सर, त्याचबरोबर तुमचे जे बंधू आहे, खरं तर तुम्ही जे म्हणताय किंवा तुमच्यापेक्षाही सरस त्यांची कामगिरी होती आणि त्यांच्या ह्या क्रीडा जीवनाविषयी, बॉक्सिंग जगताविषयी, त्यांच्याविषयी काय सांगाल? कशा त्यांच्या बाउट्स वगैरे तुम्ही पाहिल्या पण असतील, तर त्या कशा, काय अनुभव सांगाल सर? आता मोठा भाऊ राजेश यादव, ते पण चांगले बॉक्सर होते, माझ्यापेक्षा चांगले बॉक्सर होते. आता असं होतं त्यांचं म्हणजे त्याची हिट एवढी चांगली होती की ऑल ओव्हर इंडिया म्हणजे ज्याची कोणाच्या बरोबर बाउट असली संध्याकाळी राजेश भाई थोडा आराम से खेळू मेरे साथ, असं व्हायचं त्यांची बाउटचं. मला आता पण लक्षात आहे. इंडियाचे म्हणजे चांगले बॉक्सर त्यांना घाबरायचे, राजेश बरोबर माझी बाउट आहे, काय होणार काय नाही. पण त्यांना थोडा प्रॉब्लेम काय, बॅकिंग भेटली नाही, त्यामुळे ते इंटरनॅशनल बनू शकले नाही. थोडा महाराष्ट्रात आपले वरती दिल्ली आणि नॉर्थमध्ये महाराष्ट्र स्पोर्ट्समॅनला जास्त प्राधान्य भेटत नाही, असं त्या टायमाला आमच्याकडे जास्त होतं. आता थोडं आहे, बरं कमी भेटतं प्राधान्य, तरी पण एवढं नाही जेवढं भेटायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात भरपूर चांगले स्पोर्ट्समॅन आहेत, असं थोडं पण. सर, तुम्ही स्वतःचं कुटुंब सांभाळताय, नोकरी सांभाळताय आणि त्याचबरोबर आज तुम्ही राहुल बॉक्सिंग क्लब जो पिंपरीमध्ये चालवताय, सन्माननीय आमदार साहेब गौतम चाबुकस्वार तुम्हाला सहकार्य देतात,
तर त्या बॉक्सिंग क्लब संदर्भात काय सांगाल? किती विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि कशा कशा पद्धतीने? सर ज्या क्लब आहे म्हणजे जो क्लब आमचा आहे मी पण तिथे बॉक्सिंग शिकलो होतो. मग ती कोच कोण नव्हते आणि चाऊसर सर म्हणजे इलेक्शनमध्ये नव्हते, कोच बंद झाला म्हणजे क्लब बंद झाला आम्हाला 4-5 वर्षापूर्वी. परत आम्ही चाऊसर त्यांना परत मी विनंती केली सर आमचा क्लब परत चालू करू आपण. त्यांनी भरपूर सहकार्य केलं परत चालू करण्यामध्ये. माझं जेव्हा मी चालू केलं फक्त 5 मुलं होते माझ्याकडे. म्हणजे हळूहळू आता मला 3 वर्ष झाले आमचं क्लब परत म्हणजे चालू केलं. आता 25 मुलं आहेत. त्यामध्ये आता इंटर स्कूलला माझे 5 मुलं स्टेटला खेळून आले, म्हणजे मेडल नव्हते पण खेळले चांगलं, स्टेटला चांगला परफॉर्मन्स झाला. तर म्हणजे चांगले परफॉर्मन्स आता पिंपरी चिंचवड म्हणजे आपल्या क्लबचे चांगले मुलं होतील असं मला वाटतंय. सर पिंपरी चिंचवडमध्ये HA त्याच्याबरोबर तुमचा राहुल बॉक्सिंग क्लब, त्याचबरोबर गोपाल देवांग सरांचं मगर स्टेडियममधलं प्रशिक्षण केंद्र आणि दापोडी. तर ह्या जे बॉक्सिंग क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय करायला पाहिजे? बॉक्सिंग क्षेत्रामध्ये वाढ म्हणजे माझ्या तर काही आता असं झालंय बघा, जेव्हा आम्ही खेळत होतो बॉक्सिंग तेव्हा वर्षाला कमीत कमी 15 ते 16 टुर्नामेंट्स व्हायची. लहान भले स्टेट असतो डिस्ट्रिक्टचं कॉम्पिटिशन होते. पण आता मला क्लब चालू करून 3 वर्ष झाले. मी पाहिलं एक चीज की आता वर्षात 1 ना 2 कॉम्पिटिशन होते. त्यामुळे मुलं पालक सगळ्यांची म्हणजे ते पाठ करत होते काय कॉम्पिटिशन होत नाही, फायदा काय मुलांना पाठवून. एक त्यामुळे थोडा फायनान्शियल प्रॉब्लेम एवढा कोण सपोर्ट करत नाही फायनान्शियल. म्हणजे कॉम्पिटिशन तर मेन होतं, तेच मेन प्रॉब्लेम मुख्य माझं कारण. मुलं भरपूर इंटरेस्टेड आहे ते कॉम्पिटिशन असल्यामुळे ते परत सोडून जातात की काही कॉम्पिटिशन होत नाही. मेन ते प्रॉब्लेम कोणीतरी कॉपरेट करायला पाहिजे, म्हणजे फायनान्शियल हेल्प केलं पाहिजे असं माझी इच्छा आहे. सर जो क्रीडा आरोग्य नर्सरी किंवा राष्ट्रीय क्रीडा समन्वय समितीच्या वतीने जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प उभा राहतोय, तर त्या संदर्भात तुमचं मत काय? म्हणजे आता तुम्ही स्वतः ऐकलंय आणि माहिती घेतली, साधारण तुम्ही काय इच्छा व्यक्त करू शकता? म्हणजे आता हे प्रकल्प चालू तर केलंय माझ्यानं, चालू केलं पण ते प्रॉपर सुरू राहायला पाहिजे. माझ्यांना असं आहे त्याचं प्रकल्प मोठे मोठे प्रकल्प सुरू होतात पण नंतर ते काही प्रॉपर म्हणजे युटिलाइज होत नाही. त्याचं काही तसेच पडून राहतं. भोसरीमध्ये 2-3 क्लब आहे म्हणजे ते पण प्रॉपर कोचेस नाही. मेन कोचेस प्रॉपर ठेवला पाहिजे आणि कोचेसला थोडा हेल्प केला पाहिजे बाबा. आता भरपूर कोच असे आहेत, ते चांगले चांगले कोच आहेत. म्हटलं आपले भोसले सर आहेत, त्यांना काही बॅकग्राऊंड म्हणजे फायनान्शियल हेल्प भेटत नाही त्यांना, रिटायर झाले. त्यामुळे ते थोडंफार फायनान्शियल हेल्प भेटायला पाहिजे माझ्या अंदाजे. आणि कोणी प्रकल्प चालू केलं ते कमी पुढपर्यंत न्यायला पाहिजे. ते मध्येच सोडून सगळे शांत होतात, ते माझा एक अनुभव आहे. सर तुम्ही NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला या ठिकाणी इंटरव्ह्यू दिली, मुलाखत दिली आणि तुमचा या ठिकाणी पिंपरी चिंचवडमधलं योगदान या निमित्ताने पिंपरी चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांना या मुलाखतीतून कळून येण्याची प्रक्रिया घडेल. तर या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल आपला आभार आहे. धन्यवाद. थँक्यू.